सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 50 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. चंद्रा आणि शशी त्या माणसाच्या घरामागच्या अंगणात जी गवताची गंज होती त्या गंजीमध्ये लपले होते आणि शशी चंद्राच्या खूप जवळ होता. दोघात कसलंच अंतर नव्हतं. शशीचं सगळं लक्ष पोलिसांकडे होतं आणि त्याचे कानसुद्धा पोलिसांच्या हालचाली टिपत होते. पण चंद्रा, तिचं काय? तिच्या तर हृदयाची स्पंदन वाढून तिचं मन थाऱ्यावर नव्हतं राहिलं आणि ती तिची नव्हती उरली. आणि इन्स्पेक्टर तिथेच थांबले होते आणि सगळीकडून चारही दिशेने पोलीस कॉन्स्टेबल फिरून आले आणि म्हणाले, साहेब, अहो ते दोघे कुठे गेले कुणास ठाऊक, लगेच गायब होतात. आणि इन्स्पेक्टर घड्याळात बघून म्हणाले, आता 12 वाजत आले, साला खूपच तयारीचा आहे. पोलिसांच्या हातावर किती वेळा तुरी देईल. पण प्रत्येक गुन्हेगार पाठीमागे काही ना काही पुरावा सोडून जातोच. तसंच याचाही काहीतरी पुरावा सापडेलच. आणि गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायद्याचा फास कधीतरी त्याच्या मानेभोवती आवळतोच. चला, असं म्हणून इन्स्पेक्टर तिथून सगळ्यांना घेऊन बाजूला गेले. आणि आता इन्स्पेक्टरसुद्धा महाहुशार होते. तिथेच बाजूला दबा धरून बसले आणि एका कॉन्स्टेबलला सांगून जीप सुरू करायला सांगितली. आणि त्या जीपचा आवाज आला आणि आपण गावातून निघून गेलो असं भासवलं. तसं आता चंद्रानं तिच्या तोंडावरचा हात काढला आणि मोठ्यानं श्वास घ्यायला लागली. आणि शशीनं सुद्धा सुटकेचा निश्वास सोडला आणि डोळे झाकून थोडा वेळ तिथेच पडला. आणि मग तो तिला म्हणाला, चंद्रा, तू ठीक आहेस ना? आणि त्याच्या तोंडातून तिच्या नावाची हाक आणि ते काळजीचे शब्द ऐकून तिला शब्द फुटेना. ती काहीच न बोलता फक्त लाजून गप्प बसली होती. आणि मग त्याच्या लक्षात आलं की आपण तिच्या किती जवळ आलोय. तसा तो मागे सरकला, गवताच्या पेंड्या बाजूला सरकवल्या आणि दोघेही आपल्या आपल्या बॅग घेऊन बाहेर आले. तशी चंद्रा खाली वाकली. तिच्या पायात बहुतेक काटा खुडला होता आणि तिला पाऊलही टाकता येत नव्हतं. आणि तिची चप्पल आणायला ते दोघे पुन्हा परत त्या घरात जाऊ सुद्धा शकत नव्हते, कारण नक्कीच तिथं कोणीतरी पोलीस बंदोबस्ताला असेल. मग शशीसुद्धा तिला म्हणाला, खूप दुखतंय का गं? चंद्रा म्हणाली, हो. असं म्हणून तिनं त्याच्याकडे वर पाहिलं आणि खूप घाबरली, कारण शशीच्या पाठीमागं आता चक्क इन्स्पेक्टर उभा होते. आणि ती म्हणाली, पोलीस. तसं शशीनं पाठीमागे पाहिलं आणि पोलिसांना बघून त्यालाही धक्का बसला आणि त्याच्या हातातून पैशांची बॅग खाली निसटली. चंद्रा आता तशीच खाली बसली होती आणि विजयाच्या आनंदात इन्स्पेक्टर हसूनच म्हणाले, काय नाव आहे तुझं? आणि शशी म्हणाला, अजित. आणि इन्स्पेक्टर हसूनच म्हणाले, ओके, तर अजित नाव आहे का तुझं? अजित म्हणजे काय? तर ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा, किंवा ज्याला कोणीही हरवू शकत नाही असा अजित. पण माझं नाव काय आहे माहीत आहे का? अजय. ज्याचा कायम जय होतो, ज्याचा कोणीच पराजय करू शकत नाही असा. मग आता बोल, तुझ्यात आणि माझ्यात कोण जिंकणार? अँड ऑफकोर्स मीच जिंकणार, कारण आता मी तुझ्या हातात बेड्या ठोकणार. खूप हुलकावण्या दिलं तू मला, पण आता नाही. खूप दिवस झालं तुझ्या मागावर होतो, असं म्हणून इन्स्पेक्टरनं शशीसमोर बेड्या पकडल्या आणि म्हणाला, आता तुला या बंधनात अडकवतो, चल. आणि शशी त्याला म्हणाला, ऐका ना इन्स्पेक्टर, मी काय म्हणतो, तुम्हाला किती पेट्या हव्यात ते बोला. 1, 2, 3, 4 की 5? आता चंद्राला काही कळत नव्हतं पेट्या म्हणजे काय, आणि तिला वाटलं लोखंडाच्या पेट्या असतात, सामान ठेवायचा ट्रंक, तशा पेट्या म्हणतो की काय शशी? आणि हा आकडा ऐकून इन्स्पेक्टरने शशीच्या छातीवर त्याची काठी टेकवली आणि जोरात दाबली आणि शशीकडं रागात बघितलं. आणि तसाच शशी गालात कुत्सितपणे हसला आणि म्हणाला, इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर, तसा मी कोणाच्याच हाताला सापडत नाही, पण. आणि त्याचं वाक्य पूर्ण होण्याच्या आतच इन्स्पेक्टर म्हणाले, पण ही मुलगी ना, हिच्यामुळे तू सापडला, बरोबर ना?
आणि शशी म्हणाला, तुम्ही बरोबर ओळखलं. तिचं रक्षण करणं माझी जबाबदारी आहे. पण सोडा ते. तुम्ही तुमची किंमत बोला. 6 पेट्या? तसं इन्स्पेक्टरनं बेडीचं लॉक खोलून शशीच्या हातात बेडी घालायला सुरुवात केली आणि शशी म्हणाला, 8 पेट्या. आणि इन्स्पेक्टरनं काहीच न बोलता आणखीन जवळ आला आणि शशीच्या हातात बेडी घालणार इतक्यात शशीने हात मागे घेतला. त्या बेडीचा स्पर्शसुद्धा स्वतःला करून घेतला नाही आणि म्हणाला, 10 पेट्या. तसा हा आकडा ऐकला तसं इन्स्पेक्टर जागेवर थांबला आणि शशीच्या हातात घालण्यासाठी घेतलेली बेडी मागं घेतली आणि हसून म्हणाले, ओके डन, मोज. आणि हे ऐकलं तसं चंद्राला तर आश्चर्यच वाटलं. हे दोघे काय बोलत होते असलं? तिला काही कळत नव्हतं. आता तो इन्स्पेक्टरसुद्धा लाचखोरच होता आणि अशा लोकांना ओळखायला शशी 1 मिनिट पण लावत नाही. म्हणून शशीनं त्याच्यासमोर लाच टाकली आणि त्यानं ती घेतली. मग शशी आता खाली बसला आणि त्यानं त्याची बॅग उचकली आणि पटापट बंडल मोजायला सुरुवात केली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 असे बंडल काढून इन्स्पेक्टरच्या हातावर ठेवले आणि इन्स्पेक्टरने ते सगळे बंडल पटापट त्याच्या वर्दीच्या शर्टमध्ये टाकले. आणि शशी हसून म्हणाला, इन्स्पेक्टर, तुमच्यासारखे आहेत म्हणून आमच्यासारखे राजरोसपणे काम करतात. आणि ज्या दिवशी तुम्ही प्रामाणिकपणे ड्युटी कराल त्या दिवशी देश खरंच प्रगती करेल. तुम्ही देशातून गुन्हेगारी हटवण्याचा नाही तर देशामध्ये गुन्हेगारीला खतपाणी घालण्याचा पगार घेता. आता इन्स्पेक्टरही गालात हसले आणि म्हणाले, मी एकट्याने प्रामाणिक राहून काय करायचं? दुसरा कोणीतरी भेटलाच असता की तुला पेटे घेणारा. मग मी घेतले म्हणून काय वाईट आहे? येणाऱ्या लक्ष्मीला नाही म्हणायचं नसतं. आणि शशी पुन्हा हसून म्हणाला, असंच प्रत्येकाला वाटतं की मीच का, आणि सगळेच तसे वागतात. आणि आता चंद्राला कळलं की पेट्या म्हणजे काय. आणि इन्स्पेक्टर चंद्राकडे बघून हसूनच म्हणाले, बाकी पोरगी चांगली कटवलीस बरं का, भन्नाट आहे. कुठं भेटली? नुसत्या क्रीमचा माल आहे. तसं हे ऐकून चंद्राला राग आला, पण ती काहीच नाही बोलली. आणि शशी इन्स्पेक्टरवर नजर रोखून म्हणाला, धिस इज नन ऑफ युअर बिझनेस. चंद्रा आता तशीच खाली बसून त्याचं ऐकत होती. आणि इतक्यात तिकडून 2 कॉन्स्टेबल येताना इन्स्पेक्टरला दिसले. आणि आता आपण शशीसोबत मांडिवली केली आहे, त्याच्याकडून पैसे घेतलेत आणि त्याला सोडतोय हे जर कॉन्स्टेबलला कळलं तर त्यांनासुद्धा यातला हिस्सा द्यावा लागेल त्यांचं तोंड बंद करण्यासाठी, असं त्याला वाटलं. आणि त्या अप्रामाणिक इन्स्पेक्टरची नीयत लगेच बदलली. आणि त्यानं पटकन शशीच्या हातात बेड्या ठोकायला सुरुवात केली. तसा शशी गोंधळून म्हणाला, इन्स्पेक्टर, हे काय आहे? आणि इन्स्पेक्टरनं शशीच्या कानाखाली दिली आणि म्हणाला, मला लाच देतोस? माझ्यासारख्या प्रामाणिक पोलीस ऑफिसरला विकत घेण्याची तुझी हिंमत कशी झाली? आता जेव्हा जेडमध्ये सडशील ना तेव्हा तुझी सगळी अकड निघून जाईल. आणि आता ते ऐकून शशी चिडला. चंद्राला तर फार आश्चर्य वाटलं आणि ती मनातच म्हणाली, किडे पडतील याच्या तोंडात, किती खोटारडा आहे हा. पण आता तो पोलीस होता म्हणून त्याच्यासमोर बोलण्याची तिची हिंमत नाही झाली. पण शशीसमोर तर फार चराचरा बोलायची. आणि शशी म्हणाला, इन्स्पेक्टर, हे तू चांगलं करत नाहीस. मी ऑन ड्युटी पोलीस ऑफिसरवर हात उचलत नाही. म्हणून नाही तर. तसं इन्स्पेक्टरनं त्याच्या एका हातात बेडी घातली आणि त्याचं दुसरं टोक स्वतःच्या हातात पकडलं आणि म्हणाला, आता तोंड बंद ठेव, नाहीतर इथेच तुला मारून मारून जमिनीत गाडून टाकेल. कॉन्स्टेबल, याला पोलीस स्टेशनला घ्या आणि साला कधीच सुटणार नाही याची खबरदारी मी घेईन. SP साहेब नक्कीच माझं मेडल देऊन कौतुक करणार म्हणजे करणार. आणि याची बॅग उचला आणि माझ्या गाडीत टाका, असं इन्स्पेक्टर म्हणाला. म्हणजे आता त्याला शशीचा सगळाच पैसा घ्यायचा होता आणि वर मी प्रामाणिक आहे असं भासवायचं होतं. इतक्यात खाली बसलेल्या चंद्रानं शशीची हळूच पॅन्ट ओढली. शशीनं खाली बघितलं. चंद्रानं त्याला डोळ्यांनी इथनं पळ असं खुणवलं, पण शशीनं तिकडे दुर्लक्ष केलं, कारण तो चंद्राला सोडून जाणार नव्हता. आणि आता चंद्रानं तिथलाच 2 मुठी भरून चिखल उचलला. झटकन उठली आणि इन्स्पेक्टरच्या डोळ्यात चिखल फेकला आणि त्या 2 कॉन्स्टेबलच्या डोळ्यामध्ये सुद्धा चिखल फेकला.
बॅग उचलली, शशीच्या हातात दिली आणि त्या इन्स्पेक्टरचा इन्शर्ट तिनं भराभरा फेडला. तसे जमिनीवर पैशांचे बंडल पडले आणि ते पडलेले बंडल चंद्रानं पटापट उचलले, शशीच्या बॅगमध्ये टाकले आणि त्याच्या हातात बॅग देऊन म्हणाली, तू इथून पळ. आता इतकं सगळं होईपर्यंत त्या इन्स्पेक्टरला काही सुचेना. तो नुसता डोळे चोळत ओरडत होता. आणि चंद्रानं शशीला पुन्हा सांगितलं, तू इथून जा. आणि शशी म्हणाला, अगं पण तुला सोडून कसं जाऊ? चंद्रा म्हणाली, माझं काय व्हायचं ते होऊ दे, पण तू जा म्हटलं ना, तुला तुझ्या आईची शपथ आहे. आणि शशीचा नाईलाज झाला आणि तो तिथून पळाला आणि अंधारामध्येच गायब झाला. आता चंद्रासुद्धा पाठीमागून हळूहळू पळत होती, पण तिच्या टाचेमध्ये घुसलेला काटा खूप दुखायचा आणि इन्स्पेक्टरनं पाठीमागून जाऊ तिला पकडलीच. आणि त्याला आता चंद्राचा खूप राग आला, कारण पैसाही गेला, हातात आलेला गुन्हेगारसुद्धा निसटला. आणि इन्स्पेक्टरने चंद्राच्या 2 कानाखाली दिल्या आणि म्हणाला, जास्त शहाणपणा करतेस का? खूपच मर्दानगी आली आहे तुझ्यात, माझ्यावर चिकलफेक करतेस. आणि चंद्रासुद्धा रागात म्हणाली, आणि तू किती खोटारडा आहेस, त्याच्याकडून पैसे घेऊनसुद्धा त्याला न सोडता त्यालाच बेड्या ठोकत होता आणि वरनं प्रामाणिकपणाचा आव आणत होता का? आणि इन्स्पेक्टर म्हणाले, शटअप, तू गुन्हेगार आहेस, गुन्हेगाराला साथ देतेस, त्याच्या इतकी तू सुद्धा अपराधी आहेस. आता तुला दाखवतो गंमत. कॉन्स्टेबल गाडी काढा, सालीला रिमांड रूममध्ये घेऊन तिचा माज उतरवतो. आणि कॉन्स्टेबल गाडी आणायला गेले. तोपर्यंत तो इन्स्पेक्टर आता गोल गोल चंद्राच्या दिशेने फिरत होता. रात्रीचा 1 वाजत आला होता आणि तो गोऱ्या देखण्या तरुण चंद्राकडे खूप घाणेरड्या नजरेनं बघत होता आणि म्हणाला, मगाशी तूच होतीस ना त्या घरात धूर करून बसलेली? आणि खाटावर तो झोपला होता बाळातीन होऊन. खरंच, आता खरं तर त्याला बाळातीनच केलं असतं, हातात सापडला असता तर. आणि मगाच्या धुरामध्ये तुझा चेहरा स्पष्ट दिसलाच नव्हता, पण आता तुला बघतोय आणि खरंच यू आर सो ब्युटिफुल. तू बाई नाहीस, तू आग आहेस, तू वाघीण आहेस. आणि बघूच आता तू माझ्यावर किती हल्ला करतेस. आता तू पोलीस स्टेशनमध्ये नाही जाणार, तू जाणार थेट माझ्या घरी. तशी चंद्रा घाबरली आणि म्हणाली, कायद्याचा रक्षक म्हणतोस ना स्वतःला आणि असा वागतोस का? तुझ्यापेक्षा ती लांडगी गिराडी परवडली. आता इन्स्पेक्टर म्हणाला, अगं कुठे पळतेस त्याच्या पाठीमागे इकडे तिकडे? हे बघ, माझं ऐक, तुझ्यावर एकही चार्ज लावणार नाही, फक्त माझ्या घरात राहा. माझी बायको डिलिव्हरीला गेली आहे, ती येईपर्यंत घरात राहा एकदम राणीसारखं. आणि ती आली की तुझी दुसरीकडे कुठेतरी सोय करतो, पण तुला आयुष्यभर सोडणार नाही. कपडा लत्ता दागिने सगळं देतो. असं म्हणून त्यानं चंद्राच्या खांद्याला हळूच स्पर्श केला आणि चंद्रानं रागात त्याचा हात झटकला आणि थोडी दूर उभा राहिली. आणि इन्स्पेक्टर पुन्हा त्याचं पिस्तूल काढून चंद्राच्या चेहऱ्यावरून, तिच्या मानेवरून, ओठांवरून फिरवत म्हणाला, अशी का घाबरतेस? एवढ्या मोठ्या गुन्हेगारासोबत रात्रंदिवस पळतेस, तेव्हा नाही भीती वाटत तुला? जान छिडकतेस का त्याच्यावर? आणि चंद्रा म्हणाली, तुझ्यापेक्षा 1000 पटीनं चांगला आहे तो. इतके दिवस त्याच्यासोबत एकटी होती, पण कधीच वाकड्या नजरेनं बघितलं नाही त्यानं माझ्याकडं. आणि तू त्याला गुन्हेगार समजतोस, मग तू कोण आहेस? पोलिसांची कापडं घालून तू सुद्धा गुन्हे करत आहेस की? तू सरकारी गुन्हेगार आहेस. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, अरे पा, तुला खूपच बोलता येतं की, चांगली वकील होशील त्याची. आता तुला बोलता तर चांगलं येतं, पण करता काय काय येतं ते बघूच आपण. आणि चंद्राने तोंड मृगळलं आणि इकडे तिकडे बघायला लागली. इतक्यात गाडी आली आणि तिला ढकलत इन्स्पेक्टर म्हणाले, काय बघतेस? आता तो पुन्हा येत नाही. आता तो आला काय आणि देव आला काय किंवा त्याचा बाप आला, तुझी सुटका नाही. असं म्हणून तिला गाडीत बसवली आणि गाडी सुरू केली. आणि दोन्ही कॉन्स्टेबलला म्हणाला, तुम्ही आता तुमच्या घरी जा, मी हिला घेऊन पोलीस स्टेशनला जातो.
पण आता तो तिला घेऊन कुठे जाणार होता हे चंद्राला माहीतच होतं. मग काही अंतर गाडी निघाली तसा गोळीचा आवाज आला. एकामागे एक अशा 2 गोळ्या सुटल्या आणि गाडी जाग्यावर थोडीशी वाकडी तिकडी होऊन थांबली. इन्स्पेक्टरनं ओळखलं की त्याची गाडी पंक्चर केली आहे आणि तो हातात पिस्तूल घेऊन खाली उतरला आणि शशी कुठे दिसतोय ते बघू लागला. आणि शशीनं आता त्याच्या पिस्तुलावर नेम धरून गोळी मारली आणि लगेच चलाकीनं 4थी गोळी त्याच्या पायावर मारली. तसा इन्स्पेक्टर विळून पाय पकडून खाली बसला. आणि मग शशी बाहेर आला आणि त्याच्यावर पिस्तूल रोखून म्हणाला, "डोंट मूव्ह. तुझ्यासारख्या वर्दीतल्या हैवानाला धडा शिकवायला देवाची गरज नाही आणि माझ्या बापाची सुद्धा गरज नाही. मीच काफी आहे. तू एक छोटीशी ठिणगी आहेस, पण मी वणवा आहे, लक्षात ठेव. जो एकदा भडकला की शांत होत नाही. सगळी राख रांगोळी करून सगळं भस्मसात करतो आणि मगच शांत होतो. असा वणवा आहे मी." असं म्हणून त्यानं त्याचं खाली पडलेलं पिस्तूलसुद्धा उचललं आणि दूर फेकून दिलं. त्या इन्स्पेक्टरला लाथ घालून बाजूला ढकलून दिला आणि इन्स्पेक्टर गोळी लागून जखमी होऊन पडला होता. शशीनं आता त्याच गाडीत त्याची बॅग टाकली आणि चाक पंक्चर झालेल्या अवस्थेत तो गाडी चालवत काही अंतर घेऊन गेला. आणि त्याची ती धडाडी, साहस आणि मर्दानगी बघून चंद्रा हळूहळू त्याच्यावर फिदा झाली आणि त्या इन्स्पेक्टरकडे रागात बघितलं आणि थुकली.